भीमा नदीच्या वाढत्या प्रवाहाने पंढरपुरातल्या झोपडपट्ट्यांमध्येही पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। व्यास नारायण झोपडपट्टी अंबिकानगर परिसरात पाणी शिरलेलं आहे। सध्या पंढरपुरातल्या 125 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। उजनी धरणातून आणखीन 2.25 लाखांचा विसर्ग पंढरपूरमध्ये करण्यात येणार आहे आणि त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या पंढरपूरमध्ये 1,11,000 क्युसेससाठी या विसर्गासाठी व्यासनगर झोपडपट्टी आणि अंबिकानगर झोपडपट्टीमध्ये सकल भागामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पहाटे 2-3 वाजेपर्यंत त्या भागातले पदाधिकारी, नागरिकांनी आणि नगर परिषद आणि महसूल प्रशासनाने आम्ही त्या ठिकाणून जवळपास 350 ते 400 लोकांना तिथून शिफ्ट केले। याच्या उपरही संध्याकाळपर्यंत जर 1,80,000 इतका क्युसेस जर विसर्ग वाढला तर दुसऱ्या शहरातल्या भागामध्ये, संतपेठ भागामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जनजागृती करून तिथल्याही लोकांना अवेअर करत आहोत। आता पंढरपूरमध्ये 1,11,000 क्युसेक पाणी चालू आहे। संगममध्ये 1,80,000 क्युसेक पाणी चालू आहे। ते थोड्याच वेळात 5 ते 6 तासात पोहोचू शकते पंढरपूरमध्ये। पंढरपूर तालुक्यातल्या सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत। ते बॅरिगेट लावून वाहतूक बंद केलेली आहे। ग्रामीण भागामध्ये अजून कुठेही घरामध्ये पाणी गेल्याची तक्रार आलेली नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।